म्हणजे एका ठेकेदाराने ही गाडी आमदार गायकवाड यांना दिली असल्याचा आरोप शिंदेंनी केला होता, जे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपाचे. त्या गाडीवर एक स्टिकर लावलं आहे आमदार म्हणून. प्रायव्हेट गाडी असताना हे योग्य आहे का? कुठल्याच गाड्यांना अशा प्रकारचं स्टिकर लावणं, वास्तविक पाहता आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि आमदार असतील, खासदार असतील, हे कोण आहेत? ते लोकांचे प्रतिनिधी आहे. देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही, राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही, म्हणून एक पाठवलेला प्रतिनिधी आहे. त्या प्रतिनिधीसारखं राहावं. विनाकारण अशा प्रकारची स्टिकर चिटकवून किंवा लावाजमा काही पोलिसांचा घेऊन असं फिरणं हे मूळतः तत्वतः हे चुकीचं आहे. मी देखील 5 वर्ष आमदार होतो. माझ्या कोणत्याच गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं, माझे आमदाराचंही स्टिकर नाही. काही बिल्ला वगैरे म्हणतात, तो पण मी कधी लावला नाही. मला सिक्युरिटी नव्हती. तर या विचाराने जगणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा जो एकंदरीत खेळ, त्याला तमाशाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तो बघत असताना आपण लोकशाहीमध्ये आहोत का आपल्याला हुकुमशाही आपल्या देशात आणायची आहे, हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. राहिला विषय डिफेंडरचा, तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता, तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे. कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत. आता त्या 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण, हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का? 21 गाड्या आहेत. एक गाडी बुलढाण्याची आहे, ती आता त्या 21 मधली आहे का 22वी आहे, हे आपण सर्वांनी मिळून शोधा. देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा निर्णय खालच्या स्तरावर दिला, जिल्हा स्तरावर. तुमचा देखील निर्णय खालच्या स्तरावर देण्यात आला असं आपण म्हणताय. आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी याच्यात युती होणार नसल्याची चर्चा ऐकायला मिळते. अशातच आपली युती होणे चांगल्या प्रतीक मानले जाते, परंतु आपण खालच्या स्तरावर का दिली, वरच्या स्तरावर का करू शकत नाही युती? सत्तेचं विकेंद्रीकरण असलं पाहिजे, ही स्थानिक स्वराज्य संस्था मागची भूमिका आहे. राजूजींचं ते स्वप्न आहे आणि आमचं संघटन हे महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यात आहे. त्यांना ते आम्ही दिलेला अधिकार आहे आणि आमचाच कित्ता जर देवेंद्र फडणवीस जर गिरवत असतील आणि काँग्रेसचं जर ते अनुकरण करत असतील तर यामध्ये सर्व काही लपलेलं आहे. राज्यामध्ये इतकी अतिवृष्टी झाली आणि एकीकडे 21 डिफेंडर वाटण्यात येतात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात कुठलाही 1 रुपया अजून पडला नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधार. शेतकरी उपाशी आणि सत्ताधारी आमदार तुपाशी अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती या डिफेंडरच्या माध्यमातून जुने जे आमदार होते त्यांना या 21 डिफेंडर दिलेले आहेत. तर जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यांना 5-5 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामुळे 270 कोटींची खैरात तिथे वाटण्यात आलेली आहे. 21 डिफेंडरचा भ्रष्टाचार तो झालेला तो वेगळाच आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कपाळाला या दिवाळीच्या निमित्तानं वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत, हे मात्र खरं आहे. आणि या सरकारची शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची कुठलीही भूमिका नाही. पॅकेज जे आहे ते मोदी येणार होते म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश निर्माण होऊ नये म्हणून केलेली ती बोळवण होती. असं कुठलंही पॅकेज जे आहे हे जाहीर केलेलं पॅकेज हे अस्तित्वातच नाही, त्यामुळे तो मिळण्याचा प्रश्नच नाही. तर दुसरीकडे शक्ती महापीठ नावाचा 88,000 कोटीचा हा रस्ता केला जातो आहे. त्यामुळे हे सरकार कोणाच्या घरी पाणी भरत आहे आणि सरकार कोणासाठी कार्यरत आहे हे आकडेवारी ही अत्यंत बोलकी आहे. शेतकऱ्यांची थट्टा ही या सरकारने लावलेली आहे आणि ही दिवाळी शेतकऱ्यांकरता, बहुजनांकरता काळी दिवाळी ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेली आहे. त्यामुळे ही दिवाळी आसमानी आणि सुलतानी अशा संकटामुळे, देवेंद्र फडणवीस या सुलतानामुळे ही दिवाळी काळी झालेली आहे. हे दुःखद अंतकरणाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. निवडणूक आयोगाकडे जो मोर्चा जातोय हा सर्वपक्षीय आहे आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं या मोर्चाला समर्थन आहे. कारण मुळात राहुल गांधींनीच हा मुद्दा ऐरणीवर आणलेला आहे आणि मतांची चोरी आणि मतदार यादींमध्ये असणारा जो गोंधळ आहे हा सर्वप्रथम राहुल गांधींनी पुढे आणलेला असल्यामुळे हा मुळातच काँग्रेसचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्याला काँग्रेसचं इतरही त्यामध्ये जर सहभागी होत असतील तर या मुद्द्याला आमचं नेहमीच समर्थन राहणार. नेमकं कसं बघता तुम्ही याकडे? त्यांचा जो संघर्ष आहे तो त्यांना लखलाभो. गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, तो खराच संघर्ष आहे का कुठे ही नौटंकी आहे यावर मी भाष्य करणार नाही. मात्र युवक काँग्रेसचे अक्षय जैन आमचे सहकारी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अभय छाजेड या दोघांनी तिथल्या
एकंदरीत जैन बोर्डिंगचा जो भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे याचा आम्ही शेवट केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणीची जी KYCची जी प्रक्रिया होती ती स्थगित केली आहे, आता असं घोषणा केली आहे सरकारने. मागच्या दिवाळीला लाडकी बहिणीला एवढा उमाळा जो आहे ह्या सरकारला आला होता आणि या दिवाळीला त्या लाडक्या बहिणीचा पूर्ण हा विसर पडलेला आहे. आता ती लाडकी बहीण ही सावत्र या दिवाळीला झालेली आहे आणि पुढच्या दिवाळीला आता ती कोणची बहीण होते हे बघणं आता एक नवीन कुतूहल निर्माण झालेलं आहे. मात्र फडणवीसांना फसवणीच जे आम्ही म्हणतो ते का म्हणतो ते लाडक्या बहीण योजनेचा एकंदरीत जर प्रवास आपण बघितला तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे सुलतान फडणवीस नसून हे सुलतान फसवणीस आहे असं देवेंद्र फडणवीस सरकारच्या बद्दल या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं. आता 1 तारखेला जो मोर्चा होतोय महाविकास आघाडीचा, त्यामुळे काँग्रेस सहभागी होणार आहे. 1 तारखेचा होऊ घातलेला मोर्चा हा सर्वपक्षीय आहे आणि सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाचा जो मतचोरीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आता ऐरणीवर आणत असताना मतदार याद्या अद्ययावत करा, त्यातली सर्व जी मतांची चोरी आहे ती थांबवा, ही त्यामागची असणारी भूमिका आहे. अत्यंत स्वागतार्ह अशा स्वरूपाची भूमिका आहे. निवडणूक आयोगानं झोपेचं जे सोंग घेतलं आहे त्यातून खडबडीत जागं व्हावं करिता हा मोर्चा त्या ठिकाणी निघत आहे. त्यामुळे हा मोर्चा काही राजकीय पक्षांपुरताच नव्हे तर सर्व नागरिकांनी देखील लोकशाहीचा जो मूलभूत गाभा आहे तो मतदान हा आहे आणि मतदान प्रक्रियाच जर व्यवस्थित होत नसेल आणि निवडणूक आयोग फ्री अँड फेअर इलेक्शन जर घेत नसेल तर तमाम नागरिकांनी देखील आता या सगळ्या प्रयत्नांमध्ये सामील व्हावं आणि निवडणूक आयोगाचा कारभार हा वठणीवर आणावा अशा स्वरूपाचं काँग्रेस पक्षाचं आव्हान आहे. मतदार यादीमध्ये जो घोळ आहे तो घोळ तात्काळ दुरुस्त करावा, त्यानंतरच निवडणुका घ्यावा असे राज ठाकरेंनी म्हटलं होतं आणि आता होऊ देणार. निवडणूक आयोगाचं फंडामेंटल जे मूलभूत स्वरूपाचं जे कर्तव्य आहे तेच फ्री अँड फेअर इलेक्शन हे आहे. फेअर इलेक्शन म्हणजे काय तर पारदर्शकता असली पाहिजे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चोरी होता कामा नये. मात्र ते फेअर जे आहे हे आता एकदम काळंबेरं त्यामध्ये झालेलं आहे आणि फेअरिटी जी आहे ही सरकारच्या प्रती निवडणूक आयोगाची आहे. त्यामुळे निवडणूक आयोग फेअर हे अँड लवली जे आहे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रती त्यांचं प्रेम जे आहे, लव जे आहे ते उफळून आलेलं आहे. त्यांचं लोकशाहीच्या अनुषंगानं जे प्रेम आहे किंवा मूलभूत कर्तव्य आहे, वचनबद्धता आहे, कटिबद्धता आहे ती आढळून येत नाही आणि ती आढळून येत नसल्यामुळे निवडणूक आयोगाचं मुळातच काम हे निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेणं हे आहे, मोकळ्या वातावरणात घेणं आहे. आणि निवडणूक आयोग जर त्यांचं कर्तव्यच पार पाडत नसेल तर अशा वेळेस भारतामध्ये अराजकता निर्माण करायची आहे का, हाच एक प्रश्न निवडणूक आयोगाच्या प्रती आमचा उपस्थित होतो. नाही, पण आपण निवडणूक आयोगाला असं सांगणार आहे का जितका वेळ घ्यायचा तितका घेऊन टाका आणि हे बोगस मतदान काढल्यानंतरच निवडणूक घ्या? निवडणूक आयोगाकडे आम्ही वारंवार गेलेलो आहे, निवडणूक आयोगाकडे वारंवार चर्चा झालेली आहे. निवडणूक आयोगाजवळ डिजिटल वोटर लिस्टच्या अनुषंगानं त्यांच्याजवळ त्याचा पासवर्ड आहे, त्यांच्याजवळ युजर नेम आहे आणि निवडणूक आयोग एका दिवसात, काही मिनिटात, काही सेकंदात हा संपूर्ण महाराष्ट्राचं वोट चोरी जी आहे ती पकडू शकतो. त्यांच्याजवळ तशा प्रकारचा ॲक्सेस आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून AI पण त्यांच्या मदतीला आहे आणि मुळातच जे सॉफ्टवेअर आहे निवडणूक आयोगाचं हे या अनुषंगानं डाटा देणारं सॉफ्टवेअर त्यांच्याजवळ उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना जर हे करायचं आहे तर ते करण्याकरता त्यांना काही क्षणच लागेल. मात्र मुळात निवडणूक आयोग जे आहे हे कुठेतरी हे कठपुतली हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारची झालेली आहे. हाच राहुल गांधीचा आणि काँग्रेसचा मूळ आरोप आहे. त्यामुळे त्यांना निवडणुका ह्या फ्री अँड फेअरली घ्यायच्या नाही, हाच मुळात असणारा आमचा आक्षेप आहे आणि या आक्षेपाला निवडणूक आयोगाने ताबडतोबीनं उत्तर द्यावं. मागच्या वेळेस राहुल गांधींनी दुसरी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सांगितलं होतं की निवडणूक आयोगानं 7 दिवसाच्या आत आपला जे उत्तर आहे ते द्यावं आणि 7 दिवसात जर त्यांनी दिलं नाही तर याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग चोर आहे. स्वबळाचा नारा नाराची भाषा होते. राज ठाकरे सोबत राहतील, युती होईल. एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये आघाडी करण्याचे, युती करण्याचे सर्व अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर हे दिलेले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे नेते इंडिया अलायन्सच्या मित्रपक्षांशी चर्चा करून तशा प्रकारचा प्रस्ताव सादर करतील. आतापर्यंत निवडणुका जाहीर झालेल्या नसल्यामुळे सर्व आपापल्या पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर युती आघाडीची किंवा स्वबळाची चाचपणी त्या ठिकाणी करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुका जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर काय प्रस्ताव आहे त्याचा विचार करून
याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना दिसतात. आज सुद्धा एकत्र आले. गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे ते एकत्र येत जरी असले तरी नेहमी एकत्र येताना दिसतात. काय वाटतं की काँग्रेससोबत ठाकरे राहतील? भारत जोडो हा विचार काँग्रेसचा विचार आहे आणि आम्ही तोडो आले नाही, आम्ही फोडो आले नाही, आम्ही काही पक्षही फोडत नाही, कोणाचे घरे आम्ही फोडलेले नाही. त्यामुळे दोन ठाकरे एकत्र जर येत असतील तर यामध्ये भारत जोडोच्या भूमिकेच्या अनुषंगानं आमच्या सदिच्छा शुभेच्छाच आहे. राहिला प्रश्न राजकारणाचा, निवडणुकाचा आणि इंडिया अलायन्सचा. तर अशा प्रकारचा इंडिया अलायन्सकडे कोणता नवीन मुडू येण्याच्या अनुषंगानं अद्यापपर्यंत प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. संजय राऊत म्हणतात की मुंबईसाठी काँग्रेसनं जर वेगळी भूमिका घेतली तर तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. मात्र लोकशाही वाचवण्यासाठी आमची ही लढाई आहे. काँग्रेसने समजून घ्यावं. काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहास समजून घेणं गरजेचं आहे आणि हा जो वाद आहे तो काँग्रेसमधला वाद उघडून आला असेल असं त्यांचं म्हणणं आहे. वाद कुठल्याही प्रकारचा नाही. राहिला इतिहासाचा तर इतिहास तपासून बघितला पाहिजे. कोण कसं केव्हा काय वागलेलं आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत आहे. आणि इतिहास साक्षी आहे की भारतीय जनता पक्ष हा संविधानिक आणि लोकशाही मूल्यांच्या नेहमी विरोधात राहिलेला आहे, बहुजनांच्या विरोधात राहिलेला आहे. आणि भाजपचा इतिहास हा सर्वांनी ध्यानात घेतला पाहिजे. ही त्यांची असणारी जी भावना आहे, भूमिका आहे, ही अत्यंत समर्थनीय आहे. राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर काँग्रेस हा मुंबई वाचवण्याच्या अनुषंगानं देखील सोबत आहे आणि लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने सोबत आहे आणि संविधान वाचवण्याच्या अनुषंगानं कुठल्याच प्रकारची तडजोड ही काँग्रेस करणार नाही. त्यामुळे संविधानिक मूल्य ही आम्हाला शिरसावंद आहे आणि या मूल्यांच्या अनुषंगाने आम्ही पुढे जाणार आहोत. निवडणुका येतील, निवडणुका जातील, मात्र संविधान वाचवण्याची जी लढाई आहे या लढाईमध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात पुढे राहील. हे या निमित्तानं सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. हे असणारी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका आहे. म्हणजे एका ठेकेदाराने ही गाडी आमदार गायकवाड यांना दिली असल्याचा आरोप शिंदेंनी केला होता, जे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपाचे. त्या गाडीवर एक स्टिकर लावलंय आमदार म्हणून. प्रायव्हेट गाडी असताना हे योग्य आहे का? कुठल्याच गाड्यांना अशा प्रकारचं स्टिकर लावणं वास्तविक पाहता आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि आमदार असतील, खासदार असतील, कोण आहेत ते लोकांचे प्रतिनिधी आहे. देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही, राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक पाठवलेला प्रतिनिधी आहे. त्या प्रतिनिधीसारखं राहावं. विनाकारण अशा प्रकारची स्टिकर चिटकवून किंवा लावाजमा काही पोलिसांचा घेऊन असं फिरणं हे मूळतः तत्वतः हे चुकीचं आहे. मी देखील 5 वर्ष आमदार होतो. माझ्या कोणत्याच गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं, माझे आमदाराचंही स्टिकर नाही. काही बिल्ला वगैरे म्हणतात तो पण मी कधी लावला नाही. मला सिक्युरिटी नव्हती. तर या विचाराने जगणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा जो एकंदरीत खेळ त्याला तमाशाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तो बघत असताना आपण लोकशाहीमध्ये आहोत का आपल्याला हुकुमशाही आपल्या देशात आणायची आहे हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. राहिला विषय डिफेंडरचा, तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता, तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे. कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत. आता त्या 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का? 21 गाड्या आहेत. एक गाडी बुलढाण्याची आहे, ती आता त्या 21 मधली आहे का 22वी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा. देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा निर्णय खालच्या स्तरावर दिला, जिल्हा स्तरावर. तुमचा देखील निर्णय खालच्या स्तरावर देण्यात आला असं आपण म्हणताय. आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी याच्यात युती होणार नसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. अशातच आपली युती होणे चांगल्या प्रतीक मानले जाते, परंतु आपण खालच्या स्तरावर का दिली, वरच्या स्तरावर का करू शकत नाही युती? सत्तेचं विकेंद्रीकरण असलं पाहिजे ही स्थानिक स्वराज्य संस्था मागची भूमिका आहे. राजूजींचं ते स्वप्न आहे आणि आमचं संघटन हे महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यात आहे. त्यांना ते आम्ही दिलेला अधिकार आहे आणि आमचाच कित्ता जर देवेंद्र फडणवीस जर गिरवत असतील आणि काँग्रेसचं जर ते अनुकरण करत असतील तर यामध्ये सर्व काही लपलेलं आहे. राज्यामध्ये इतकी अतिवृष्टी झाली आणि एकीकडे 21 डिफेंडर वाटण्यात येतात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात कुठलाही 1 रुपया अजून पडला नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधार. शेतकरी उपाशी आणि सत्ताधारी आमदार तुपाशी अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे
आणि ही परिस्थिती या डिफेंडरच्या माध्यमातून जुने जे आमदार होते त्यांना हे 21 डिफेंडर दिलेले आहेत. तर जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यांना 5-5 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामुळे 270 कोटींची खैरात तिथे वाटण्यात आलेली आहे. 21 डिफेंडरचा भ्रष्टाचार तो झालेला तो वेगळाच आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कपाळाला या दिवाळीच्या निमित्तानं वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत, हे मात्र खरं आहे. आणि या सरकारची शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची कुठलीही भूमिका नाही. पॅकेज जे आहे ते मोदी येणार होते म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश निर्माण होऊ नये म्हणून केलेली ती बोळवण होती. असं कुठलंही पॅकेज जे आहे हे जाहीर केलेलं पॅकेज हे अस्तित्वातच नाही, त्यामुळे तो मिळण्याचा प्रश्नच नाही. तर दुसरीकडे शक्ती महापीठ नावाचा 88,000 कोटीचा हा रस्ता केला जातो आहे. त्यामुळे हे सरकार कोणाच्या घरी पाणी भरतं आहे आणि हे सरकार कोणासाठी कार्यरत आहे हे आकडेवारी ही अत्यंत बोलकी आहे. शेतकऱ्यांची थट्टा ही या सरकारने लावलेली आहे आणि ही दिवाळी शेतकऱ्यांकरता बहुजनांकरता काळी दिवाळी ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेली आहे. त्यामुळे ही दिवाळी आसमानी आणि सुलतानी अशा संकटामुळे देवेंद्र फडणवीस या सुलतानामुळे ही दिवाळी काळी झालेली आहे. हे दुःखद अंतकरणाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. ची भाषा केली त्यावर संजय राऊत असे म्हणतात की आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता, महापौराचं काय घेऊन बसलात? काँग्रेसचा पंतप्रधान राहुलजींना करण्याच्या अनुषंगानं मित्रपक्षांची जी भावना आहे ही अत्यंत स्वागतार्ह आहे. मात्र राहुलजींचे काय मत आहे? राहुलजींचं मत आहे की या देशामध्ये गुण्यागोविंदांनी सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे, भाषांचे लोक एकत्र गुण्यागोविंदांनी नांदावे आणि संविधानाला अभिप्रेत असणारा देश निर्माण व्हावा ही राहुल गांधींची भावना आहे. आणि या भावनेतून राहुल गांधी हे कार्यरत आहे. त्यामुळे या देशाचा पंतप्रधान होण्याकरता नव्हे तर सामाजिक न्यायाची भूमिका ही घेऊन राहुल गांधी राजकारण करत आहे. ती न्यायाची भूमिका ही मित्रपक्षांनी समजून घेतली पाहिजे, ही देखील आमची काँग्रेस पक्षाची असणारी अपेक्षा आहे. आणि या संदर्भात ते राहुल गांधी, वेणुगोपाल नंतर खरगे यांच्याशी बोलतो असं म्हटले. स्वागतार्ह आहे. इंडिया अलायन्सचे ते घटक पक्ष असल्यामुळे जर त्यांची चर्चा होत असेल तर ती आनंदाची बाब आहे. त्यांची त्या पातळीवर चर्चा झाल्यानंतर जी प्रदेशचा जो अभिप्राय आहे तो अभिप्राय देखील आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने नोंदवू. काँग्रेसनेच वोट चोरी संदर्भात मुद्दा समोर आणला आहे आणि हा मुद्दा आता कोणी दुसरा पक्ष कॅप्चर करून घेत आहे. राज ठाकरे यांनी तर थेट असा इशारा दिला आहे की आम्ही बोगस मतदान हटल्याशिवाय निवडणूक होऊ देणार नाही. काँग्रेसची काय भूमिका आहे आणि काँग्रेस का याच्यावर बोलत नाही? वोट चोर गद्दी चोर नावाचा नारा यापूर्वीच काँग्रेसने दिलेला आहे. त्यामुळे आमचा निर्वाणीचा इशारा काय आहे आणि मतदार याद्या आणि मतदानाची चोरी हा राजकीय मुद्दा देशभरामध्ये काँग्रेसने केल्यानंतर आता इतर पक्षही जर समांतर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवत असतील तर तो त्यांचा त्या ठिकाणी असणारा अधिकार आहे. राहिला निवडणुका होणे होऊ न देणे ही असणारी लोकशाही प्रक्रियेतली असणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या अनुषंगानं आम्ही बोलण्याच्या पूर्वी निवडणूक आयोगाचा कारभार हा वटणीवर आपल्याला सगळ्यांना मिळून आणला पाहिजे. त्यामुळे तो आणण्याकरता आपण सर्वांनी मिळून आपण कशा पद्धतीने उठाव करतो, संघर्ष करतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे सगळे एकत्र लढणार आहेत. मात्र इतर ठिकाणी स्वबळ लढण्याची शक्यता आहे, म्हणजे त्याची तयारी सुरू आहे. आपण एकत्र येण्यावर एवढा वेळ का लागला? ते एकत्र येण्याच्या अनुषंगानं आम्ही 6 महिन्यापूर्वीच काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आहे की संपूर्ण महाराष्ट्राची आघाडी आणि संपूर्ण महाराष्ट्राची युती मुंबई पातळीवर होऊ शकत नाही, कारण अनेक निवडणुका आहेत आणि नुकत्याच 2 निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांमध्ये काँग्रेस पक्ष हाचा जो सिम्बॉल आहे हा अनेक ठिकाणी थांबलेला आहे, अनेक ठिकाणी खोळंबा देखील झालेला आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर युती आणि आघाडी ही अपरिहार्यता होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ही अपरिहार्यता जी आहे ही समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि राज्याचा निर्णय आम्ही घेणार नाही, तर राज्याच्या पातळीवरचे सर्व युती आणि आघाडीचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिलेले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडी आणि युतीची चर्चा संपन्न व्हावी. त्या ठिकाणी सर्वांचं एकमत जर होत असेल, जागा वाटपाचा तिढा कोणताही निर्माण होत नसेल, कुठलाही फॉर्म्युला वरतून त्यांना देण्याच्या पेक्षा स्थानिक पातळीवर या संदर्भातला सर्व निर्णय घेण्यात यावा अशी भूमिका, विकेंद्रीकरणाची भूमिका ठेवती. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, तर 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगानं सत्तेचं विकेंद्रीकरण आहे. प्रदेश पातळीचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं ही जे अधिकार आहे याचं विकेंद्रीकरण जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर करण्याचा एक निर्णय, ठोस निर्णय सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी मी घेतलेला आहे. त्यामुळे तो घेतलेला जो निर्णय आहे
हा निर्णय सविनय मित्रपक्षांना आम्ही कळवलेला आहे. त्यामुळे त्या पातळीवर चर्चा ही सुरू आहे आणि त्या पातळीवर चर्चा सुरू आहे आणि त्या पातळीवर जर तशा प्रकारचा जर प्रस्ताव आला तर निश्चित आमचं त्याला सहकार्य राहील, निश्चित आमचं त्याला अनुमोदन राहील.